श्री स्वामी समर्थ सर्वांना। या वर्षी 2024 मध्ये सोमवार 28 ऑक्टोबर रोजी आश्विन वद्य द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जाईल। या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असं देखील म्हणतात। या दिवशी एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाणार आहे। वसुबारस सण कसा साजरा करायचा, या दिवशी काय करावे आणि काय करू नये, त्याचप्रमाणे या दिवशी उपवास कसा करायचा, त्याचप्रमाणे या दिवशी कोणत्या चुका करू नये, त्याचप्रमाणे या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा आणि या दिवशी कोणते पदार्थ आपल्याला चुकूनही सेवन करायचे नाही, त्याचप्रमाणे ह्या एका पदार्थाचा आपल्याला या दिवशी गायवासराला चुकूनही नैवेद्य दाखवायचा नाहीये। त्याचप्रमाणे या दिवशी पूजा कधी करायची, कशी करायची, याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल। वर्षभरात येणारे सण उत्सवांचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने केली जाते। भारत हा कृषीप्रधान देश आहे। येथे पशुधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला असून ती पूजनीय मानली गेली आहे। तिच्या प्रतीच्या कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते। यंदा एकादशीलाच वसुबारस साजरा केला जाईल। पहा, दिवाळीची सुरुवात ही एकादशीपासून केली जाते। एकादशीपासून आपण आपल्या घराच्या अंगणात दिवे लावतो, पणत्या लावतो, त्याचप्रमाणे लाइटिंग, आकाशकंदील देखील आपण लावायला चालू करतो। या दिवसापासून आपण घराच्या बाहेर अंगणात सडा घालून रांगोळी काढत असतो। या वर्षी रमा एकादशी आणि वसुबारस एकाच दिवशी आलेले आहे, तर दिवाळीचा पहिला दिवा आपल्याला या दिवशी लावायला चालू करायचा आहे। बघा, वसुबारसपासून आपल्याला दिवाळीचा पहिला दिवा लावायला चालू करायचा आहे। आपल्याला घराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर आपल्याला पणत्या लावायच्या आहे, तुळशीला आपल्याला पणती लावायची आहे। या दिवसापासून आपल्याला लाइटिंग लावायला सुरुवात करायची आहे। त्याचप्रमाणे अंगणात आपल्याला दररोज सडा घालून रांगोळी काढायची आहे। दररोज तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर टाकून, थोडीशी हळद टाकून या पाण्याने तुम्ही सडा घालू शकतात। जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना थोडंसं पाणी घेऊन ते स्प्रिंकल करायचं आहे। त्यांना सडा घालायला जागा नसेल तर त्यांनी पाणी थोडंसं स्प्रिंकल केलं तरी चालेल। ओल्या कपड्याने तुम्ही तुमचा दरवाजा, मुख्य उंबरठा, घराच्या बाहेरचा परिसर तुम्ही पुसून घ्या आणि मग तुम्ही रांगोळी काढू शकता। रांगोळी काढल्यावर तुम्हाला त्यावर हळदी कुंकू हे न विसरता टाकायचं आहे। अंधाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपावली। वसुबारस म्हणजेच गोवत्स्य द्वादशी हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीमध्ये केला जातो। 28 ऑक्टोबर रोजी अश्विन कृष्ण एकादशीला वसुबारस आणि रमा एकादशी आहे। त्यामुळे यंदाच्या वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे। समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या। त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो। वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, द्रव्य, त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी। या दिवशी जे व्रत करतात त्यात सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी गायीची पूजा करतात। तर बघा, या दिवशी आपल्याला गाय आणि वासराची पूजा करायची असते। आता ही पूजा संध्याकाळच्या म्हणजेच तिन्ही सांजच्या टायमाला केली जाते, कारण गाय म्हणजे लक्ष्मी आणि आपण 33 कोटी देवतांची पूजा करत असतो, तर ती लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये करायची असते। जर का तुम्हाला संध्याकाळी गाय वासराची पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही ही पूजा सकाळी केली तरी चालेल, परंतु शक्यतो ही पूजा आपल्याला सायंकाळी करायची आहे। आता बघा, ज्यांच्याकडे गाय वासरं असतील त्यांनी त्यांच्या घरातील गाय वासरांची पूजा करायची आहे। पूजा करताना तुम्हाला गाय वासराच्या पायावर पाणी घालायचं आहे, हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे, हळदी कुंकू अर्पण करून अक्षता अर्पण करायची आहे आणि तुम्हाला गायीला औक्षण करून घ्यायचं आहे। तुम्हाला गायीला ओवाळून घ्यायचं आहे। गायीला गोडाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य म्हणून गायीला खायला घालू शकतात। आता ज्यांच्या घरी गाय वासरू नसेल किंवा ज्यांना गोठ्यात जाऊन पूजा करणं शक्य नसेल त्यांनी आपल्या घरामध्ये असलेल्या गाय वासराच्या मूर्तीची पूजा करायची आहे।
तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात किंवा तुम्ही देवघराच्या बाजूला जागा स्वच्छ करून त्यावर पाट ठेवून किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ कपडा तुम्हाला अंथरून घ्यायचा आहे। त्यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून गाय वासराची मूर्ती ठेवायची आहे। आता गाय वासराच्या मूर्तीला तुम्हाला अगोदर पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे। मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला मूर्ती थोड्याशा अक्षतावर ठेवायच्या आहेत। मूर्तीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे। शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। तर या पद्धतीने तुम्हाला पंचोपचारे पूजाही करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्ही रांगोळीने सजावट करू शकतात, फुलांनी सजावट करू शकतात। यानंतर तुम्हाला गायला एखाद्या गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्हाला खायला द्यायचा आहे। आता आपल्याला या दिवशी गाय वासराला कोणत्या पदार्थाचा नैवेद्य चुकूनही दाखवायचा नाही याविषयीची माहिती आपण शेवटी पाहणार आहोत। आता ज्यांच्याकडे घरी गाय वासरू नसेल किंवा ज्यांच्या घरी गाय वासराची मूर्ती नसेल त्यांनी पूजा कशी करायची, तर बघा, तुमच्याकडे जर का गाय वासराची मूर्ती नसेल, तुम्ही ती विकत आणू शकत नसाल, तर तुम्ही गाय वासराची बघा मोबाईलमधून एक प्रिंट काढून आणू शकतात आणि त्याची पूजा तुम्ही करू शकतात। किंवा तुम्ही एका कागदावर गाय वासराचं चित्र तुम्ही काढू शकतात आणि त्या चित्राची पूजा तुम्ही या दिवशी करू शकतात। बघा, पूजा जर का करायची असेल तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने पूजा करू शकतात किंवा तुम्ही पाटावर रांगोळीने गाय वासराचं चित्र काढू शकतात आणि तुम्ही त्याची देखील पूजा करू शकतात। कारण या दिवशी गाय वासराची पूजा करणं महत्त्वाचं आहे। आपण किती भावनेने किंवा किती सात्विक भावनेने पूजा केली हे महत्त्वाचं आहे। आपला भाव शेवटी महत्त्वाचा आहे। आपण पूजा चित्राची केली का, रांगोळीची केली का किंवा मूर्तीची केली का हे महत्त्वाचं नसून आपला भाव हा महत्त्वाचा आहे। वसुबारस या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहे, तर बघा, वसुबारस सणाच्या दिवशी गहू मूग खात नाही। महिला या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो। उपवास सोडण्यासाठी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडला जातो। या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले तसेच तव्यावर बनवलेले पदार्थ खात नाही। तर बघा, ज्यांना उपवास करायची इच्छा असेल ते या दिवशी उपवास करू शकतात। ज्यांना पहिल्यांदा उपवास करायचा असेल ते देखील या दिवशी उपवास करू शकतात। तुमच्याकडे जर का उपवास करण्याची पद्धत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल। शेवटी बघा, आपल्या घरात जी परंपरा ज्या रूढी आहेत त्या पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत। त्यानंतर या दिवशी आपल्याला चुकूनही दुधाचे पदार्थ सेवन करायचे नसतात। दुधाच्या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा नसतो। तर या दिवशी तुम्ही गाईला बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात। त्याचप्रमाणे या दिवशी उडदाचे वडे, भात व गोडाधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घातले जातात। घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे। घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळदी कुंकू अक्षता वाहतात। ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो। मग गायीला निरंजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो। या दिवशी आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे, सुख लाभावे यासाठी ही पूजा केली जाते। तर आपण सर्वांनी गोवत्स द्वादशीच्या दिवशी गाय वासराची पूजा ही करायची आहे। आपण आपल्या आपल्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पूजा करू शकतो। आता जर का तुमच्या घरामध्ये जागा कमी असेल, पूजेची मांडणी तुम्ही वेगळी करू शकत नसाल, लहान मुले असतील, तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये असलेल्या गाय वासराच्या मूर्तीची पूजा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकतात। देवघरामध्येच तुम्ही गायला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करून नैवेद्य हा अर्पण करू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच दिवाळीच्या माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।